बातमी केरळमधल्या कथित लव्ह जिहादची। केरळमधील हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य देणारे कम्युनिस्ट नेते सध्या वादात सापडले आहेत। कारण भास्करन यांच्या मुलीचं जेव्हा मुस्लिम मुलावर प्रेम जडलं तेव्हा त्यांनी लग्नाला विरोध केला। आणि नेमकं पुढे काय झालं, हे प्रकरण काय आहे आपण आणि त्यातलं वास्तव काय आहे, बघूया हा रिपोर्ट। आता एक नवीन केरळ स्टोरी समोर आली आहे। राजकीय नेत्यांच्या करणी आणि कथणीमध्ये कसा फरक असतो हे या निमित्तानं पाहायला मिळतंय। केरळमधील कम्युनिस्ट नेते पी.व्ही. भास्करन यांची मुलगी संगीता हिचं राशिद नावाच्या मुस्लिम तरुणावर प्रेम जडलं। मात्र दोघांच्या लग्नाला संगीताचे वडील भास्करन यांचा विरोध असल्याचं संगीताचं म्हणणं आहे। संगीता ही घटस्फोटित महिला आहे। एका अपघातात तिचा कमरेपासून खालचा भाग निकामी झालाय। संगीतावर उपचार करण्यासाठी राशिद यायचा। त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। धक्कादायक बाब म्हणजे राशिदचं लग्न झालं असून त्याला 2 मुलं आहेत। राशिदच्या बायकोनं त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान संगीतानं आपले वडील कम्युनिस्ट नेते पी.व्ही. भास्करन यांच्या विरोधात एक व्हिडिओ जारी केलाय। आपल्याला वडिलांनी घरात कैद करून ठेवल्याचा तिचा आरोप आहे। ती मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न करू इच्छिते, मात्र तिच्या हे वडिलांना मंजूर नाही, म्हणून तिला मारहाण होत असून तिला घराच्या बाहेर सोडलं जात नसल्याचा दावा संगीतानं केलाय। मात्र वडील भास्करन यांनी हे आरोप खोडून काढलेत। राशिदचं अगोदरच लग्न झालंय, त्याला 2 मुलं आहेत, त्याला तिच्या विम्याचे पैसे मिळवायचे आहेत असा आरोप भास्करन यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणानं आता वेगळंच वळण घेतलंय। एकीकडे भास्करन यांच्यावर राजकीय आरोप होत आहेत, तर वडील म्हणून लग्न झालेल्या माणसासोबत मुलीचं लग्न कसं लावून द्यायचं असा प्रश्न त्यांना पडलाय। मात्र या निमित्तानं राजकारण जोरदार रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।